टू राईट दी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अल्गोरिदम लिहावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला त्याच्या स्टेप्स लिहाव्या लागतील, की आपल्याला जर एखादा नंबर शोधायचा असेल, कोणता मोठा आहे, कोणता छोटा आहे. ठीक आहे, तर त्याचा अल्गोरिदम अगोदर यायला पाहिजे आपल्याला. चला, काही कोणी सांगू शकेल व्हॉट विल बी द स्टेप 1? स्टेप 1 तर आपण जसं सांगितलंय, इट विल बी दी स्टार्ट. स्टेप 2 काय असणार? आपल्याला 2 नंबर पैकी शोधायचा आहे कोणता नंबर छोटा, कोणता नंबर मोठा आहे ते. त्यासाठी आपल्याला इनपुट लागेल. बरोबर? मग त्यासाठी काय घ्यावं लागेल अगोदर? त्या इनपुटच्या व्हॅल्यूज आपल्याला द्याव्या लागतील. एंटर ए अँड बी. आता 2 व्हॅल्यूज आपण सांगितलेल्या आहेत, की ह्या 2 व्हॅल्यूज आहेत. ए आणि बी 2 व्हॅल्यूज आहेत. मग आता याच्यातून मला मोठा नंबर शोधून द्या. स्टेप 3. सांगा काय ऑपरेशन असू शकते याच्यावर, की मग याच्यावरून मला यातला एक करेक्ट जो आहे तो मोठा नंबर मिळेल. कोणतं ऑपरेशन आपण घेऊ शकतो? सांगा कोणी. कोणतं ऑपरेशन वापरू शकतो की याच्यामुळे आपल्याला कळेल की ए आणि बी मधले कोण ग्रेटर आहे? मला आउटपुट मिळायला पाहिजे फायनली लास्ट स्टेपला. डिसिजन मेकिंग. डिसिजन. हा राईट, आपल्याला इथं डिसिजन तर घ्यावाच लागेल. करेक्ट आहे. कारण इथं आपल्याला ठरवायचं आहे की ए मोठा आहे का बी मोठा आहे. कारण आपण डायरेक्ट ऑपरेशन करून आउटपुट नाही देऊ शकत की यस दिस इज द ग्रेटर. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मेक अ डिसिजन. राईट. आता डिसिजन घ्यायचं म्हणजे काय, आपल्याला 2 नंबरचा लेस दॅन ग्रेटर दॅन सांगायचं असेल तर तर आपल्याला ते कंडिशन द्यावी लागेल. इथे कंडिशन असणार आहे म्हणजे डिसिजन मेकिंग साठी की ए इज ग्रेटर दॅन बी. बघा, आपण पहिल्यांदा एक ठरवतोय की समजा काय आहे की ए बी पेक्षा मोठा असेल तर आउटपुट काय यायला पाहिजे? आउटपुट काय यायला पाहिजे? यू हॅव टू प्रिंट दॅट ए इज लार्जेस्ट. बरोबर आहे. पण हे जर झालं नाही तर कंडिशन कशी आहे? इफ असं असेल तर हे आउटपुट मिळाले, नसेल तर काय? आता मला परत चेक करावं लागेल का की बी इज ग्रेटर दॅन ए आहे का नाही हे चेक करावं लागेल का? तर गरज नाही. तर ही कंडिशन फॉलो होत नसेल कोणती? इफची. इफ ए इज ग्रेटर दॅन बी जर ही फॉलो झाली, इफ इट इज यस देन काय आहे? ए इज द लार्जेस्ट व्हॅल्यू. बरोबर. एल्स नाही तर काय? नाहीतर काय? प्रिंट बी इज द लार्जेस्ट व्हॅल्यू. समजलं का हा कन्सेप्ट? मला काय परत हे चेक करायची गरज नाही की बी ए पेक्षा मोठा आहे का नाही. त्याच कंडिशनवर मी सांगू शकतो की ए आणि बी जर ए मोठा आहे तर सरळ सरळ उत्तर मिळालं की ए लार्जेस्ट आहे. बरोबर. आणि जर हे झालं नाही तर म्हणजे ती कंडिशन फॉलो झाली नाही तर इफ इट इज नॉट म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये काय की इफ दिस इज येस तर ही वाक्य बरोबर आहे. पण नो असेल तर हे वाक्य बरोबर येईल. झालं, मला इथं आउटपुट मिळून जाईल. सो स्टेप 4 मध्ये काय होईल? तर मला इथे एक आउटपुट मिळेल. आउटपुट जे आहे ते मिळेल. ए नाही तर बी काही पण असेल ते मला प्रोग्राम, मी जेव्हा त्याच्या व्हॅल्यू देईल तेव्हा तो प्रोग्राम मला एक्झॅक्टली व्हॅल्यू काढून देईल. राईट. आणि फायनली स्टेप 5 काय असणार? सो दिस इज दी फ्लो चार्ट. सॉरी, अल्गोरिदम. हा काय झाला? अल्गोरिदम. या प्रोग्रामसाठी प्रोग्राम आपण लिहिणार नाहीये की काय होणार आहे. आपण त्याच्यासाठी काय करणार? अगोदर अल्गोरिदम आणि नंतर त्याचा फ्लो चार्ट काढून पाहणार आहे. ओके, आता फ्लो चार्ट पहा. फ्लो चार्ट कसा येईल? आपण काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ठेवलेले. स्टार्ट असेल तर कसा यूज करणार? या कॅप्सूल सारखा. त्याच्यामध्ये लिहिणार स्टार्ट आणि इथून खाली आता पुढची. पुढं काय आहे? सेकंड स्टेप काय घेतलेली? आपल्याला इनपुट द्यायचंय. इनपुट साठी आपण कोणता रिप्रेझेंटेशन घेतलंय पहा. इनपुट जर असेल तर आपल्याला हा क्रॉसवाला स्क्वेअर बॉक्स घ्यायचा आहे. ठीक आहे, तिरपा असलेला. तो मला या पद्धतीने लिहावं लागेल.
इनपुट कॅपिटल मध्ये लिहा, स्मॉल मध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही. इनपुट ए बी, ए आणि बी ला इनपुट म्हणून द्या ऍज अ व्हेरिएबल. त्याच्या व्हॅल्यू तुम्ही काहीही देऊ शकता. ते तर आपण नंतर ठरवणार, या 2 नंबर मधल्या कोणता मोठा आहे तो. हे झाले इनपुट. इनपुट ए, इनपुट बी, दोन्ही इनपुट आलेले आहेत. थर्ड स्टेप मध्ये काय केलंय आपण इथं, आपल्याला इथं आहे ते डिसिजन करायचं, डिसिजन घ्यायचं आहे. त्यामुळे डिसिजन साठी कोणता ब्लॉक केलेला होता आपण, या पद्धतीत. आणि डिसिजन काय घ्यायचंय, इफ ए इज ग्रेटर दॅन बी. बरोबर, ए इज ग्रेटर दॅन बी. आता याच्यामध्ये माझ्या 2 कंडिशन येतील, मला 2 वेगवेगळे डिसिजन घ्यावं लागतील की ही कंडिशन जी येत आहे इट इज ट्रू ऑर फॉल्स, ही बरोबर आहे का नाही. जर यस असेल, हे कंडिशन इकडचं जे आहे व्हॅल्यू आपण कशासाठी घेतोय की यस, ए इज ग्रेटर दॅन बी, तर काय स्टेटमेंट यायला पाहिजे, यस. जर ए अँड बी, ए इज ग्रेटर दॅन बी हे फॉलो होत असेल, हे बरोबर असेल, यस इट ए इज ग्रेटर दॅन बी, देन काय यायला पाहिजे आउटपुट मध्ये, काय लिहिलं आपण इथं पहिली लाईन, ए इज लार्जेस्ट. जर नो, आता ही दुसरी केस आहे, दिस इज इफ इट इज नो, नो साठी आपण ही लाईन वापरणार. जर नो असेल, ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, म्हणजे ही कंडिशन फॉलो होत नसेल, तर you have to write or the computer will give you that b is largest. And finally हे तुम्हाला आउटपुट मिळालेला आहे. फायनली तुमचं काय होईल, यू हॅव टू इन बोथ वे, काय होणार, बरोबर. हा, डिसिजन मेकिंग कसं केलंय, कंडिशन काय आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. आपण असं तर नाही सांगू शकणार. समजा आपण काय घेतलं, ए ला कन्सिडर करूया 15 आहे आणि बी कन्सिडर करूया 10 आहे, बरोबर. आता व्हॅल्यू मिळाल्या, तर आता पहा, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, ही जर कंडिशन फॉलो होत असेल, होत आहे का आता इथं, यस, यस आहे, बरोबर आहे की ए इज ग्रेटर दॅन बी. 15 आणि 10 मध्ये 15 हा मोठा आहे, यस. जर यस असेल तर काय, ए इज दी, ए इज लार्जेस्ट, देन एंड झालं. ही फॉलो होणार नाही तो तेव्हा, कारण ही कंडिशन चुकीची आहे सध्या. पण समजा मी काय घेतलं, आता एक्झाम्पल बदललं, मी काय केलं, ए ला मी 15 घेतलं आणि बी ला काय केलं 20. आता कोणती कंडिशन फॉलो होत आहे, ए इज ग्रेटर दॅन बी, नो, ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, देअरफॉर बी इज द लार्जेस्ट. मग फायनल तुम्हाला हे आउटपुट मिळालं आणि प्रोग्राम एंड झाला. हा, कंडिशन नुसार कसा हा बदलणार. ओके, कोणती तरी एकच व्हॅल्यू मिळणार, दोन्हीही मिळणार नाही, एकच व्हॅल्यू मिळेल तुम्हाला आउटपुटला, एकच व्हॅल्यू मिळणार त्यापैकी. ठीक आहे, तर हा झाला एक सिंपल प्रोग्राम टू फाइंड आउट दी लार्जेस्ट नंबर. आणि त्याच्यावरून काय झालं की आपण एक अल्गोरिदम तयार केला आणि त्याचा फ्लो चार्ट तयार केला. हा फ्लो चार्ट पण जसा मी जेवढ्या स्टेप असतील तेवढा मोठा हा फ्लो चार्ट असू शकतो. ठीक आहे, तर हे कशासाठी पाहिला प्रोग्राम, त्याचा अल्गोरिदम आणि त्याचा फ्लो चार्ट पाहून शिकण्यासाठी एक छोटासा प्रोग्राम घेऊन आपण ते पाहून घेऊ. ओके, आता द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द फॉर्मॅटेड इनपुट अँड फॉर्मॅटेड आउटपुट. आता प्रोग्राम मध्ये आपल्याला असा इनपुट द्यायचा असेल किंवा आउटपुट घ्यायचा असेल, तर आपण प्रोग्राम मध्ये काय यूज करतो. आपण आता पाहिलं की आपण ए बी असे इनपुट देत होतो. ठीक आहे, ए आणि बी इनपुट देत होतो. एक कोणतरी जॉईन होण्याचा प्रयत्न करत होता. एकच मिनिट.
तर जसं आपण इनपुट घेत होतो ए आणि बी आणि आपल्याला काहीतरी आउटपुट मिळत होतं, बरोबर. तर तर हे आपल्याला प्रोग्राममध्ये इनपुट घ्यायचं असेल आणि आउटपुट द्यायचं असेल तर त्यासाठी काय आपल्याला यूज करावं लागेल. तर त्यासाठी दोन इन्स्ट्रक्शन आहेत आपल्याकडे. एक आहे स्कॅन एफ नावाची आणि दुसरी आहे प्रिंट एफ नावाची. या दोन इन्स्ट्रक्शन पासून आपण इनपुट घेऊ शकतो किंवा आउटपुट पाहू शकतो. ठीक आहे. तर आता एक एक वन बाय वन आपण दोघांचं पण पाहूया. पहिला आहे स्कॅन एफ नावाची. ठीक आहे. तर ही स्कॅन एफ नावाची इन्स्ट्रक्शन आहे ती काय करते पहा. धिस फंक्शन इज युज्ड फॉर इनपुट. हे स्कॅन एफ जे आहे ते इनपुट जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला ते यूज करता येते स्कॅन एफ नावाने. इट रीड्स इनपुट फ्रॉम दी कन्सोल. कन्सोल म्हणजे काय, जे आपण सॉफ्टवेअर म्हणजे जो सॉफ्टवेअर यूज करणार आहे प्रोग्रामिंग करण्यासाठी त्याला म्हणतो आपण कन्सोल. आणि तो कुठं म्हणजे आता जो इनपुट देतात ते आपल्याला त्या कन्सोल मध्येच द्यावं लागेल. ठीक आहे. एका विद्यार्थ्याने मला खूप चांगल्या पद्धतीने एक ऍप पाठवलेला आहे. सी प्रोग्रामिंग करण्याचं एक ऍप आहे. ओके. त्याचे डिटेल्स मी नंतर तुम्हाला देऊन टाकेल. ते ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यावर पण तुम्हाला ती प्रोग्रामिंग करता येणार आहे. त्याने मला करून दाखवली. त्याचा मला स्नॅपशॉट पण पाठवले, फोटो पण पाठवले त्याचे. नाव मला माहित नाही, नंबरच होता त्याचा. त्यांनी पाठवले. ते सॉफ्टवेअर आहे, ऍप आहे त्याचं. त्यात तुम्ही मोबाईलवर पण प्रोग्राम करू शकता. ओके. धिस फंक्शन इज यूज फॉर द इनपुट आणि इट रीड्स इनपुट फ्रॉम द कन्सोल. इनपुट जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय यूज करता येते, स्कॅन एफ. इट्स मीनिंग इज स्टोर्ड इन stdioh हेडर फाईल. हेडर फाईल मध्ये आपल्याला याची जे मिनिंग आहे स्कॅन एफचा अर्थ आपण काय सांगितलं की इनपुट घ्यायचंय आपल्या प्रोग्राम मध्ये. इनपुट बाहेरून घ्यायचंय. बाहेरून कधी घ्यावं लागेल, समजा मला काय करायचंय, प्रोग्राम मी देतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय प्रोग्राम आहे की एरिया ऑफ ए सर्कल काढायचंय. ठीक आहे. एरिया ऑफ सर्कल काढायचं आहे आणि मला इनपुट तिथं काय द्यायचंय, रेडियस. पाय आर स्क्वेअर नावाचा आपला जो फॉर्म्युला आहे, पायची व्हॅल्यू तर आहे सरळ सरळ 3.14 घेतो. फक्त एक व्हॅल्यू आपल्याला द्यावं लागेल त्याच्यासाठी, ती आहे आर ची, रेडियसची. मग रेडियस जी आहे ती मी काय करतो, डायरेक्टली देणार नाही प्रोग्राम मध्ये. मी काय म्हणेल त्याला की मी इनपुट देईन, त्याच्यानुसार तुम्ही फक्त मला आउटपुट काढून द्यायचं, बरोबर. मग मी ती कधी काही देऊ शकतो. पहिल्या वेळेस मी देईल 10 देईल, दुसऱ्या वेळेस 15 देईल, नंतर मी 20 देईल. प्रत्येक वेळी त्याने मला ते आउटपुट द्यायला पाहिजे. म्हणजे इनपुट मी कुठून देणार, फ्रॉम आउटसाइड दी प्रोग्रामच्या बाहेरून देणार इन ॲज अ इनपुट. त्यावेळेस मला काय करावं लागेल, हे स्कॅन एफचं इन्स्ट्रक्शन मला यूज करावी लागेल. इट इज यूज टू रीड कॅरेक्टर, स्ट्रिंग, इंटिजर अँड फ्लोट व्हॅल्यूज. काय काय तो घेऊ शकतो इनपुट मधून, कॅरेक्टर घेऊ शकतो, मला एखादा कॅरेक्टर डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. एखादी स्ट्रिंग आहे, नंबर ऑफ म्हणजे मोठं वाक्य आहे, ते मला डिस्प्ले करायचं आहे किंवा इनपुट म्हणून द्यायचं आहे, तो इनपुट म्हणून घेऊ शकतो. इंटिजर व्हॅल्यू जसा की नंबर आपण म्हटला, पूर्ण अंक नंबर 10, 20, 30 असा. फ्लोटिंग व्हॅल्यू, फ्लोट म्हणजे पॉईंट मधली व्हॅल्यू, 3.4, राईट, 4.5, 9.3, कोणतीही व्हॅल्यू जी पॉईंट मध्ये येते अशी व्हॅल्यू तो घेऊ शकतो. त्याचा सिंटॅक्स पहा कसा आहे. सिंटॅक्स गिवन बाय स्कॅन एफ इन राऊंड ब्रॅकेट. तो ब्रॅकेट कोणता आहे, राऊंड ब्रॅकेट आहे पहा. डबल इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये फॉर्मॅट स्ट्रिंग ते काय आहे ते आपण सांगणार आहोत, कॉमा शेवटी आर्ग्युमेंट स्ट्रिंग आणि राऊंड ब्रॅकेट क्लोज आणि त्यानंतर जो आहे तो सेमी कोलन आहे. म्हणजे आता इथं हे आपण जे प्रोग्राम मध्ये असं लिहिलं तर काय अर्थ होतो की त्या प्रोग्रामला बाहेरून एखाद्या व्हॅल्यूची आवश्यकता पडणार आहे. ऍज अ इनपुट म्हणून तो त्याला व्हॅल्यू आपल्याला द्यायची आहे नंतर, प्रोग्राम एक्झिक्यूट केल्याच्या नंतर. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूज कोणकोणत्या असू शकतात आणि तो कशा आपण घेऊ शकतो. तर आपल्याला पहा आपण म्हटलं की कॅरेक्टर असू शकते, स्ट्रिंग असू शकते, इंटिजर असू शकतं किंवा फ्लोट असू शकते. मग ही व्हॅल्यू तो स्वतः म्हणजे आपल्याला सांगावं लागेल की येणारी व्हॅल्यू कोणती आहे ती. ठीक आहे. तो जो फॉर्मॅट स्ट्रिंग म्हणून आपण जे सांगितलं डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, की ती जी व्हॅल्यू कोणती आहे, इंटिजर आहे, कॅरेक्टर आहे, स्ट्रिंग आहे का फ्लोट आहे, ते फॉर्मॅट स्ट्रिंग. तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही स्पेशल हे दिलेले आहेत ना, सिम्बॉल्स. म्हणजे ते असेल तर समजायचं की येणारी व्हॅल्यू इंटिजर आहे किंवा कॅरेक्टर आहे किंवा स्ट्रिंग आहे किंवा फ्लोट आहे. तर त्यासाठी काय आहे पहा, जर इंटिजर व्हॅल्यू असेल
तर इंटिजर व्हॅल्यूसाठी काय करतो आपण, पर्सेंटेज डी असं लिहिणार त्या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, म्हणजे कसं येणार ते व्हॅल्यू, स्कॅन एफ इन ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पर्सेंटेज डी. पर्सेंटेज डी म्हणून लिहिलं तर याचा अर्थ काय होतो की येणारी व्हॅल्यू काय आहे, इंटिजर आहे, म्हणजे एखादा नंबर असू शकतो. ठीक आहे, कॉमा आर्ग्युमेंट स्ट्रिंग म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे, काय आपल्याला करायचं आहे ते तिथं काही असू शकतं जे आपण आपल्याला डिफाईन आपण करू त्या प्रोग्राम मध्ये. काहीतरी एक नंबर असू शकतो, नंबर, आणि फायनली असा सेमिकोलन. त्या पद्धतीने ते लिहिले जाते पर्सेंटेज डी, म्हणजे येणारी व्हॅल्यू कोणती आहे, इंटिजर व्हॅल्यू. सिमिलरली पर्सेंटेज सी लिहिलं तर समजायचं की ती येणारी व्हॅल्यू कोणती आहे, एक कॅरेक्टर आहे, ए बी, ठीक आहे, वाय, कोणती असेल, डी, सिंपल. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर काय असायला पाहिजे, या ठिकाणी स्कॅन एफ पर्सेंटेज सी असं लिहून यायला पाहिजे. देन जर स्ट्रिंग असेल, एखादं वाक्य असेल थोडस, जसं की आपण सांगितलं होतं माय नेम इज रोहित, बरोबर, एक वाक्य झालं, मग अशा प्रकारचं स्ट्रिंग असेल तर त्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल, पर्सेंटेज एस इतके येणार आहे ऍज अ इनपुट. ऍज अ इनपुट म्हणून आपल्याला एक वाक्य द्यावं लागेल. आणि फायनली फ्लोटिंग व्हॅल्यू असेल, पॉइंट मध्ये व्हॅल्यू असेल तर त्यासाठी काय यूज करणार आपण, पर्सेंटेज एफ. प्रोग्राम मध्ये हे आपल्याला मी आणखी तुम्हाला सांगेल की याच्यासाठी हे यूज करायचंय. ठीक आहे, एवढं एक लक्षात राहू द्या. आता सिमिलरली स्कॅन एफ सारखं, आता हे झालं इनपुटसाठी, इनपुट घ्यायचं असेल. आता आपल्याला आउटपुट घ्यायचंय, प्रोग्राम मधून आउटपुट मिळवायचं असेल तर आपण काय यूज करतो, तर प्रिंट एफ. ठीक आहे, मग याचे पण डिटेल्स पाहू. प्रिंट एफ फंक्शन इज यूज फॉर दी आउटपुट. आउटपुट घ्यायचं असेल तर आपण प्रिंट एफ यूज करतो. म्हणजे एखादा मला आउटपुट, आता समजा जसं की मी सांगितलं पाय आर स्क्वेअर आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढायचा. पहिल्या वेळी मला इनपुट बाहेरून द्यायचं होतं, तर यावेळी काय केलं मी, आर ची व्हॅल्यू पण देऊन टाकलेली आहे प्रोग्राम मध्ये. पाय ची व्हॅल्यू 3.14, आर ची व्हॅल्यू समजा मी 10 दिलेली आहे, आणि कॅल्क्युलेट करायला सांगितलं, फॉर्म्युला दिला त्याच्यामध्ये मी पाय आर स्क्वेअर लिहून, आणि नंतर सांगितलं की आता याचं मला आउटपुट काढून द्या. आउटपुट काढायचं असेल तर मला काय यूज करावं लागेल, इथं प्रिंट एफ ही इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, या परत याचं पण काय आहे, इट्स मिनिंग इज ऑल्सो स्टोर्ड इन दी stdioh हेडर फाईल. याचा अर्थ जो आहे प्रिंट एफचा हेडर फाईल मध्ये ऑलरेडी स्टोअर असतो, त्याला आपण परत द्यायची गरज नाही. इट प्रिंट्स द आउटपुट स्टेटमेंट ऑन द स्क्रीन, म्हणजे जे कन्सोल यूज करतोय त्यावरच आपल्याला त्याचा आउटपुट आपल्याला काढून देणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला कुठं दुसरीकडे पाहायची आवश्यकता नाही. दिस फंक्शन डिस्प्लेज अगेन कॅरेक्टर, स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट डेटा टाइप्स. म्हणजे तेच आहे, कॅरेक्टर डिस्प्ले करतो, स्ट्रिंग डिस्प्ले करू शकतो, इंटिजर व्हॅल्यू आणि फ्लोट व्हॅल्यू डिस्प्ले करू शकतो. परत याचा पण सिंटॅक्स आहे, प्रिंट एफ इन राऊंड ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये फॉर्मॅट स्ट्रिंग, कॉमा देऊन आर्ग्युमेंट लिस्ट ब्रॅकेट क्लोज आणि सेमी कोलन. राईट, परत तेच फॉर्मॅट स्ट्रिंग काय काय आहे, फॉर्मॅट स्ट्रिंग कॅन बी इंटिजर व्हॅल्यू, कॅरेक्टर व्हॅल्यू, स्ट्रिंग व्हॅल्यू आणि फ्लोट व्हॅल्यू. मग त्यासाठी एक स्पेशल सिम्बॉल आहे की काय लिहिलं म्हणजे ती इंटिजर व्हॅल्यू असेल, तर तेच आहे, पर्सेंटेज डी इज फॉर इंटिजर, पर्सेंटेज सी फॉर कॅरेक्टर, पर्सेंटेज एस फॉर द स्ट्रिंग आणि पर्सेंटेज एफ फॉर फ्लोट व्हॅल्यू. तेच आहेत जे आपण स्कॅन एफ मध्ये यूज केले, फक्त सिंटॅक्स स्कॅन एफच्या जागी प्रिंट एफ एवढाच बदल झालेला आहे. स्कॅन एफ यूज करत होतो आपण इनपुटसाठी, प्रिंट एफ यूज करणार आपण आउटपुट घेण्यासाठी. ठीक आहे, नाव विल मूव्ह टू दी नेक्स्ट पार्ट. नाव आता पाहायचेत आपल्याला ऑपरेटर्स. आता हे इथं थोडासा पार्ट सिंपल पण आहे, सोपा पण आहे, ऑपरेटर्स. सो व्हॉट इज द ऑपरेटर? Operator is a symbol that tells C compiler to perform certain operations. ऑपरेटर काय आहे, तर एक सिम्बॉल आहे की जे काय सांगतात की एखादा ऑपरेशन करण्याचं सांगतात. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊन सांगू. लेट अस से I have to perform a operation like A into B divided by 2. ओके, दिस इज द ऑपरेशन. याच्यामध्ये मला सांगा काय काय ऑपरेशन्स आहेत, कोणकोणते ऑपरेशन करत आहोत इथं आपण. यस, कोणकोणते ऑपरेशन्स आहेत. multiplication and मल्टिप्लिकेशन,
and division. ओके, आणि डिव्हिजन. दोन ऑपरेशन आहेत. हे जो स्टार दिलेला आहे हे कशासाठी यूज होतो? मल्टिप्लिकेशन साठी. आणि जे स्लॅश आहे हा कशासाठी यूज होतो? डिव्हिजन साठी. बरोबर आहे. मग जे आपण स्टार यूज केलेला आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो? ऍस्टेरिस्क. ऍस्टेरिस्क. So that asterisk is used for the multiplication. So this star is a operator for multiplication. Okay. Division साठी काय यूज केला आपण? स्लॅश. So slash is the operator for division. आता डेफिनेशन पहा काय सांगितलं होते आपण ऑपरेटरची. Operator is a symbol that tells compiler to perform certain operations. म्हणजे एक प्रकारचे सिम्बॉल आहेत की जे एक काही प्रकारचे कोणत्या तरी प्रकारचं ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. जसं की आपण सांगितलं मल्टिप्लिकेशन साठी काय यूज करतो? तर स्टार. तर स्टार और दिस ऍस्टेरिस्क इज ए ऑपरेटर फॉर दी मल्टिप्लिकेशन. सिमिलरली स्लॅश जो आहे ऑपरेटर कशाचा आहे? डिव्हिजनचा. सिमिलरली याच्या सोबत काय आपण म्हणू शकतो? प्लस साइन कशाचा ऑपरेटर आहे? ऍडिशनचा आहे. मायनस साइन और निगेटिव्ह साइन इज दी ऑपरेटर फॉर डिव्हिजन. लाईक दिस ऑपरेटर्स, देर आर सो मेनी ऑपरेटर्स. खूप सारे ऑपरेटर्स आहेत, त्याला आपल्याला वन बाय वन पाहायचं कोणकोणते ऑपरेटर आहेत ते. सो ऑपरेटर्स आर ऑफ दीज टाइप्स. आणखीन पण काय आहेत, पण आपल्या सिलेबस मध्ये आपण एवढं इन्क्लूड केलेलं आहे. फर्स्ट इज अरिथमेटिक ऑपरेटर्स. अरिथमेटिक म्हणजे काय? बीजगणितीय, गणितामध्ये यूज करणारे. जसं की आता आपण पाहिलं ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. अरिथमेटिक ऑपरेशन झाले. सेकंड लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल म्हणजे काही लॉजिकल ऑपरेशन्स करतो आपण. अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, ठीक आहे. देन असाइनमेंट ऑपरेटर. वन बाय वन आपण हे पाहणार आहोत. असाइनमेंट ऑपरेटर्स, देन रिलेशनल ऑपरेटर्स, रिलेशन दाखवणारे ऑपरेटर्स आहेत. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स, and then bitwise operators. Okay, so these are the types of operators which are used in the C language. First of all, arithmetic operators. हे काय करतात? An arithmetic operator performs mathematical operations such as addition, subtraction, multiplication, division, etc. on the numerical values. They may be constant or they may be variables. म्हणजे आपण पाहिलं की अरिथमेटिक मध्ये हे चार ऑपरेशन आपण बेसिकली पाहतो. एक एक्झाम्पल, एक प्रोग्राम आपण मी एक घेतला इथं. या पद्धतीचा एक प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेशन्स करून दाखवलेले. ठीक आहे. दोन स्लॅश दिलेत, याचा अर्थ काय? वी हॅव रिटन ए कमेंट. ही काय आहे? दोन स्लॅशचा यूज केला म्हणजे इट बिकम्स ए कमेंट. आणि कमेंट जो आहे तो मेन प्रोग्रामचा भाग नसतो. तुम्ही हे लिहा का न लिहा, देर इज नो प्रॉब्लेम. पण लिहिलं तर काय होणार? तुम्हाला कळणार की हा प्रोग्राम कशाचा आहे. राईट. आपण याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. देन वी हॅव गिवन इन्क्लुडेड ए हेडर फाईल. बरोबर आहे. हॅश इन्क्लूड std स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅन साइन सिम्बॉलच्या मध्ये stdio.h. दिस इज दी हेडर फाईल. हेडर फाईल आपण इन्क्लूड केली. हे लिहिल्याशिवाय तुमचा प्रोग्राम रन होणार नाही. सो यू हॅव, ही कंपल्सरी फील्ड आहे. ठीक आहे. ही तुम्हाला लिहावीच लागेल. देन इंटीजर. तुम्हाला आउटपुट जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये मिळणार आहे त्याच्यासाठी आपण काय यूज करतो? इंटीजर किंवा फ्लोट, जे पण आहे. आणि मेन प्रोग्राम आता इथे लिहायचा आहे ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेट एक सिंपल लिहून सोडून द्यायचं. देन प्रोग्राम स्टार्ट करताना आपण काय यूज करतो? धिस कर्ली ब्रॅकेट. यामध्ये तुमचा मेन प्रोग्राम येणार आहे. मग आता याच्यामध्ये मी काही इन्स्ट्रक्शन टाकलेले आहेत. याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय केलेलं आहे? इनपुट घेतलेले आहेत. पहा इथं मी इनपुट घेतलेत. इंटीजर व्हॅल्यू घेतलेले आहेत. a इक्वल्स टू 9, b इक्वल्स टू 4 आणि एक c घेतलेला आहे. त्याला मी व्हॅल्यू कोणतीही असाइन केलेली नाही आहे सध्या. बरोबर. तर a मध्ये काय घेतलेलं आहे? a इज 9, b इज 4.
मी 2 इनपुट घेतले आहेत आणि सी एक व्हेरिएबल घेतलेला आहे, बरोबर. मग पहिल्यांदा ऑपरेशन करतोय मी सी इक्वल्स टू ए प्लस बी. सी इक्वल्स टू ए प्लस बी. मला सांगा हे कोणतं ऑपरेशन असणार आहे? ऍडिशन. तर मला इथं कमेंट मध्ये लिहायचं असेल तर मला कसं लिहावं लागेल? ऍडिंग, काय लिहू शकता तुम्ही? ऍडिंग टू नंबर्स ए अँड बी. ऍडिंग टू नंबर्स ए अँड बी. बस आपण एवढंच लिहायचं आहे, ऍडिंग टू नंबर्स ए अँड बी. दिस इज द कमेंट. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की ही इन्स्ट्रक्शन कशासाठी यूज झाली. तर हे ऑपरेटर कोणतं आहे? ऍडिशनचं, प्लस. आता पहा इथं जेव्हा आपण आउटपुट घेतोय याचं कसं लिहिलेलं आहे तेवढं पाहूया फक्त. प्रिंट एफ म्हणजे आपल्याला काय, आपण आउटपुट घेतोय कर्ली ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी इक्वल्स टू, हे तर ऍज इट इज दिसेल. पहा आपल्याला जे आउटपुट लिहायचंय ते कसं लिहिलेलं आहे इथं कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. पर्सेंटेज डी. पर्सेंटेज डी कशासाठी यूज केला होता आपण? पर्सेंटेज डी कशासाठी होता? इंटीजर व्हॅल्यू. हा, फॉर इंटीजर व्हॅल्यू. म्हणजे येणारी व्हॅल्यू इंटीजरच असणार आहे. ए प्लस बी, 9 प्लस 4 किती येणार आहे? इट विल बी 13. 13 इज ए इंटीजर व्हॅल्यू. त्याच्या पुढे पर्सेंटेज डी सोबत काय घेतलंय पहा, उलटा स्लॅश दिसत आहे तिथं, इन्व्हर्टेड स्लॅश आणि यन. ठीक आहे. हे कशासाठी यूज करतो? तर आपण जेव्हा वर्ड मध्ये पहा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड मध्ये काम केलं असेल, तुम्हाला जर जेव्हा लाईन पहिली लाईन संपून दुसऱ्या लाईन मध्ये लिहायचं असते तेव्हा काय करता तुम्ही? एंटर प्रेस करता, राईट? एंटर प्रेस करता. तर हे त्याचं हे जे उलटा स्लॅश आणि एन जे दिलेलं आहे त्याचा अर्थ तोच आहे की आफ्टर तुम्ही जे व्हॅल्यू देणार आहात त्याच्यानंतर तुमचं जे आउटपुट म्हणजे दुसरी लाईन जी आहे ती पुढच्या लाईन मध्ये जाईल. याच्या पुढे आता दाखवणार नाही आउटपुट काही पण. म्हणजे जे ए प्लस बी आउटपुट मध्ये काय दिसणार, सॉरी, ए प्लस बी प्रिंट एफ केलंय ना, म्हणजे आपल्याला काहीतरी दिसायला पाहिजे. तर ते दिसण्यासाठी काय आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ए प्लस बी इक्वल्स टू पर्सेंटेज डी म्हणजे काय? इथे एक इंटिजर व्हॅल्यू येईल. कोणती? तर तुमच्या ह्या रिझल्टची. त्याच्या पुढे दिलं पाहिजे आर्ग्युमेंट मधून आपण स्ट्रिंग वापरलं होतं, हे कशाचा रिझल्ट आहे? तर सी चा. त्याच्या पुढे दाखवलेलं आहे की इट शुड बी व्हॅल्यू ऑफ सी. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ सी? इट विल बी 13. ओके, 13. आता याच्या पुढे जर कोणती व्हॅल्यू यायची असेल तर ह्या लाईनच्या पुढे येणार नाही ती व्हॅल्यू. इट शुड बी ऑन द नेक्स्ट लाईन. दॅट इज वाय वी यूज धिस उलटा स्लॅश अँड एन. याला बॅक स्लॅश पण म्हणतो आपण, बॅक स्लॅश एन, राईट? सो दिस इज फर्स्ट ऑपरेशन. सेकंड ऑपरेशन आहे सी इक्वल्स टू ए मायनस बी. अगेन प्रिंट एफ, प्रिंट करायची ती व्हॅल्यू, आउटपुट पाहायचा आहे. ए मायनस बी इक्वल टू अगेन व्हॅल्यू इंटीजरच येणार. 9 मायनस 4, 5 व्हॅल्यू येईल. इट विल बी इंटीजर. ए इंटू बी करायचं आहे. सो इट विल गिव्ह यू ए इंटू बी इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन दोघांचं मिळेल तुम्हाला 36 या पद्धतीनं. फायनली ए डिवायडेड बाय बी. हे प्रत्येकाला या ऑपरेशन करायचं आहे आणि त्याला प्रिंट करून दाखवायचं. ओके. आणि फायनली जेव्हा आपला प्रोग्राम संपतो, यू हॅव टू क्लोज दॅट कर्ली ब्रॅकेट विच यू हॅव स्टार्टेड हिअर. इथं जो स्टार्ट केलेला कर्ली ब्रॅकेट होता तो तुम्हाला बंद सुद्धा करावा लागेल. असं नाही की मेन प्रोग्राम आहे, मेन प्रोग्राम मध्ये फक्त पहिल्यांदाच एक कर्ली ब्रॅकेट सुरू होतो आणि एकच संपतो, नाही. तुम्ही पुढे जाऊन पाहाल की याच्यामध्ये आपण विदिन वन कर्ली ब्रॅकेट आपण दुसरा कर्ली ब्रॅकेट पण यूज करतो. म्हणजे मोर दॅन वन कर्ली ब्रॅकेट कॅन ऑल्सो बी स्टार्टेड अँड यू हॅव टू एंड विथ दॅट मच नंबर ऑफ कर्ली ब्रॅकेट. म्हणजे मध्ये असंही असू शकते की मी 3 ब्रॅकेट क्लोज स्टार्ट करेल, तर ऍट दी एंड तुम्हाला एका खाली एक असे 3 कर्ली ब्रॅकेटनी क्लोज पण करावं लागेल. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे अरिथमॅटिक ऑपरेशन असतं. त्याच्यामधले ऑपरेटर्स जे आहेत आपण पाहिलेत की ऍडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे प्लस, मायनस, स्टार आणि स्लॅश या पद्धतीनं यूज होतात. नेक्स्ट आहे ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर्स. हे काय करतात? An expression containing logical operator returns either 0 or 1 depending upon whether expression results true or false. लॉजिकल ऑपरेशन म्हणजे काय? आउटपुट जे आहे ते तुम्हाला कशाच्या पद्धतीमध्ये देतात? एक तर ते 0 देतील किंवा 1 देतील. कशावरून? की तुम्ही जे एक्सप्रेशन दिलंय
आता याच्यामध्ये काय एक्सप्रेशन, काय सिम्बॉल्स यूज होतात, ऑपरेटर्स आहेत ते आपण पाहू आणि त्याच्यानंतर ठरवू की ते जर ट्रू असेल तर काय द्यायचं आणि फॉल्स असेल तर काय द्यायचं. तर सिम्पली आहे की ट्रू असेल तर इट विल गिव्ह यू 1, म्हणजे ते जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामधली जी कंडिशन आहे जर बरोबर येत असेल, ट्रू असेल, तर तुम्हाला आउटपुटला काय मिळणार, 1 मिळणार, आणि जर चुकीची असेल तर तुम्हाला 0 मिळणार. एवढंच. याच्यासारखं नाही, अरिथमॅटिक सारखं नाही की तुमचं ऍडिशन होत आहे, सबट्रॅक्शन होत आहे, असं नाही. जर दिलेला तुम्हाला कंडिशन यस ट्रू असेल तर इट विल गिव्ह यू 1, फॉल्स असेल तर इट विल गिव्ह यू 0. सेकंड टाइप पहा, लॉजिकल ऑपरेटर्स आर कॉमनली युज्ड इन डिसिजन मेकिंग. आपण एक आता जे एक्झाम्पल पाहिलं होतं, ए अँड बी, यस ऑर नो, बरोबर, तेव्हा तिथं तेच केलं होतं, डिसिजन मेकिंगच केलं होतं. तर त्या पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये हे लॉजिकल ऑपरेशन यूज केले जातात. तर यामध्ये ऑपरेटर्स पहा कोणकोणते, एक्झाम्पल नाही घेणार आपण इथं, ऑपरेटर्स पाहणार आहेत कोणकोणते आहेत. तर पहिला ऑपरेटर आहे डबल अँड. अँड आणि अँड हा एक ऑपरेटर आहे. ठीक आहे, दिस इज ऑपरेटर. याचा अर्थ काय, दिस इज कॉल्ड एज लॉजिकल अँड. लॉजिकल अँड ऑपरेशन. बेसिकली लॉजिकल अँड ऑपरेशन काय म्हणतो, तर लॉजिकल मल्टिप्लिकेशन जे असते, लॉजिकल मल्टिप्लिकेशन. लॉजिकल मल्टिप्लिकेशन इज डिफरंट दॅन आवर ऑर्डिनरी मल्टिप्लिकेशन. जे आपण मल्टिप्लिकेशन करतो त्याच्यापेक्षा वेगळं असते. का, कारण लॉजिकल मध्ये जे आहे ते आपण बायनरी यूज करतो, फक्त बायनरी लँग्वेजवर हे चालतंय. तर बायनरी मध्ये 9, 4 अशा व्हॅल्यू नसतात. तिथं काय असते, एकतर 0 नाहीतर काय असतं, 1 असतो. ते सोडून दुसऱ्या कोणत्याच व्हॅल्यू येत नाही. इट इज ट्रू ओनली इफ ऑल ऑपरँड्स आर ट्रू. ऑपरँड्स म्हणजे जे ऑपरेशन ज्याच्यावर होते ते दे आर कॉल्ड एज ऑपरँड्स. एक असतं ऑपरेटर, जसं की आपण पाहू ए इंटू बी डिवायडेड बाय 2 सांगितलं होतं. ऑपरेटर कोणते सांगितले याच्यामध्ये, ऑपरेटर कोणते होते, स्टार आणि स्लॅश. दुसरे जे आहे, दुसरं काय राहिलं याच्यामध्ये, ऑपरँड. ऑपरँड म्हणजे काय, 2 ए बी, हे झाले ऑपरँड. याच्यावर काहीतरी ऑपरेशन होत आहेत, ते ज्याच्यावर ऑपरेशन होत आहेत दोज आर कॉल्ड एज ऑपरँड्स. मग हे कसे आहेत, ट्रू ओनली इफ ऑल दी ऑपरँड्स आर ट्रू. म्हणजे हे तुम्हाला काय देतील, 1 देतील. ओके, they will give you output as 1 when conditions are correct. When the condition is yes, जेव्हा येत आहेत तेव्हा. फॉर एक्झाम्पल पाहूया. लेट अस सी, c is equals to 5 and d equals to 2. पहा, c आणि 5 दोन व्हेरिएबल घेते, त्यांना व्हॅल्यू असाइन केलेली आहे 5 अँड 2. मग आता कंडिशन दिलेली आहे, वेदर सी डबल इक्वल टू, म्हणजे सी लँग्वेज मध्ये इक्वल टू साठी दोन असे सिम्बॉल वापरावे लागतात. इट इज इक्वल टू 5 अँड डी इज ग्रेटर दॅन 5. ही कंडिशन फॉलो होत आहे का, ही फॉलो होत आहे. सी इक्वल्स टू 5 हे दिलेलं आहे ऑलरेडी, अँड ही फॉलो होत आहे, म्हणजे ही ट्रू आहे. दुसरी व्हॅल्यू पहा, डी इज ग्रेटर दॅन 5. डी किती आहे, 2 आहे. इज इट ग्रेटर दॅन 5, नो. म्हणजे ही काय झाली, दिस इज फॉल्स. बरोबर. मग इथं काय सांगितलंय, आउटपुट तुम्हाला ट्रू मिळेल, म्हणजे 1 मिळेल ओनली इफ ऑल दी ऑपरँड्स आर ट्रू. सर्वच्या सर्व ऑपरँड जे आहेत ते ट्रू येतील. इथं ट्रू आलेत का सगळे, नाही. एक ट्रू आहे, दुसरा फॉल्स आहे. त्यामुळे याचा आउटपुट जे आहे तुम्हाला काय मिळालेलं आहे, 0, बिकॉज 1 इज फॉल्स. एक चुकीचं आहे कंडिशन, दॅट्स वाय वी गेट 0. ओके, ट्रू साठी ट्रू असतील सर्व कंडिशन तर आउटपुटला मिळेल 1, आणि एखादी जरी फॉल्स असेल कंडिशन, आउटपुटला काय मिळेल, 0. सेकंड पहा, लॉजिकल ऑर ऑपरेशन. दोन व्हर्टिकल लाईन्स आहेत, दिस इज नॉट 1 अँड 1. ओके, हे व्हर्टिकल लाईन आहेत. 1 जर आपण असा काढत असू किंवा सिम्पली 1 असा लिहित असतो एका सिंगल व्हर्टिकल लाईनने, सॉरी,
एका सिंगल व्हर्टिकल लाईनने 1 आपण दाखवतो, एक सरळ व्हर्टिकल लाईन मारतो 1 दाखवण्यासाठी. तर ही जी लाईन आहे याच्यापेक्षा मोठी असते थोडीशी. ओके, हे कीबोर्डवर मिळून जाते आपल्या. जस्ट एंटर, जे जिथं आपण एंटर बटन असते त्याच्या वरच असते हे सिम्बॉल. ओके, तर अशा 2 लाईन असतील तर हे कोणतं ऑपरेशन असेल? लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑर म्हणजे दिस इज कॉल्ड लॉजिकल ऍडिशन. दिस इज लॉजिकल ऍडिशन. त्याची व्हॅल्यू तुम्हाला 1 कधी मिळेल? ओनली इफ आयदर 1 ऑपरँड इज ट्रू. कोणती एखादी व्हॅल्यू जरी ट्रू असेल तरीही तुम्हाला त्याचं आउटपुट 1 मिळेल. इथं होतं का तसं? पहिल्यामध्ये अँड मध्ये तसं नव्हतं. जर सर्वच्या सर्व कंडिशन्स जर ट्रू येत असतील तरच आउटपुट 1 मिळेल, अदरवाईज ते 0 होईल. ऑर मध्ये तसं नाही. ऑर मध्ये काय, तुम्हाला ट्रू तेव्हाच मिळेल रिझल्ट ओनली इफ आयदर 1, कोणता तरी एक ऑपरँड ट्रू आला असेल तर. परत तेच एक्झाम्पल, सी इज 5 आणि डी इज 2 घेतला. मग कंडिशन पहा, सी इज इक्वल टू 5, येस सी इज इक्वल टू 5. डी इज ग्रेटर दॅन 5 आहे का? नाही, फॉल्स आहे. दिस इज फॉल्स, बरोबर, बट दिस इज ट्रू. इथं काय सांगितलंय? आयदर 1 ऑपरँड इज ट्रू. एक जरी ट्रू असेल तरी आउटपुट 1. सो दॅट इज वाय इट इज इक्वल्स टू 1. ओके, तर या पद्धतीने जो थर्ड आहे लॉजिकल नॉट. लॉजिकल नॉट म्हणजे दिस इज कॉल्ड इन्व्हर्जन. एक प्रकारचं इन्व्हर्जन, इन्व्हर्ट करायची व्हॅल्यू. याच्यासाठी काय सिम्बॉल यूज केलाय? तर एक्सक्लेमेटरी सिम्बॉल, उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे, हे त्याच्यासाठी सिम्बॉल आहे. ट्रू ओनली इफ द ऑपरँड इज 0. जर 0 म्हणजे फॉल्स असेल तरच तो ट्रू असेल. व्हॉट इज, काय दिलंय? सी इक्वल्स टू 5 दिलाय आणि एक्सप्रेशन काय दिलंय? हे करून सी इज इक्वल टू 5 तर फॉलो होत आहे का? बरोबर आहे, हे ट्रू आहे कारण दिलेलं आहे. बरोबर, दॅट इज वाय द 0 इज गिवन. ट्रू ओनली इफ ऑपरँड इज 0. ओके, सो या पद्धतीनं लॉजिकल ऑपरेटर्स आहेत. देन असाइनमेंट ऑपरेटर्स शॉर्ट मध्ये पाहून घेऊ. जास्त डिटेल मध्ये आपल्याला याचं नाही, फक्त आपल्याला जेव्हा प्रोग्राम्स आहेत तेव्हा आपल्याला हे डिटेल मध्ये समजून घ्यायचे. ओके, असाइनमेंट ऑपरेटर्स, दे आर दी असाइनमेंट ऑपरेटर्स यूज फॉर असाइनिंग व्हॅल्यू टू ए व्हेरिएबल. व्हॅल्यू एका व्हेरिएबल असाइन करायची असेल तर हे आपण यूज करतो. म्हणजे ए ला 5 व्हॅल्यू द्यायची आहे तर आपण काय यूज करतो सिम्बॉल? तर इक्वल्स टू. बरोबर, ए इक्वल्स टू 5. तर ए जो आहे दिस इज कॉल्ड युअर असाइनमेंट ऑपरेटर. ओके, इक्वल्स टू जे आहे ते असाइनमेंट ऑपरेटर आहे. तसे कोणकोणते ऑपरेटर्स आहेत पहा. थोडेसे डिफरंट काइंड मध्ये दिसतील तुम्हाला. पहिला जो आहे इक्वल टू सगळ्यात कॉमन आहे. दुसरा पहा काय आहे ऑपरेटर? प्लस अँड इक्वल टू. कसा यूज होतो पहा. एक्झाम्पल त्याच्या समोरच दाखवलेले. ए प्लस इक्वल टू बी, याचा अर्थ काय ते त्याच्या समोर दिलं. या पद्धतीने लिहिलेला असेल तर इट मीन्स ए इक्वल्स टू ए प्लस बी. हा, याचे मिनिंग्स पण इथं घेतलेले आहेत. मायनस इक्वल्स टू म्हणजे असा यूज केलेला आहे, मायनस ए मायनस इक्वल्स टू बी. तर त्याचा अर्थ काय? इट इज सेम ॲज ए इक्वल्स टू ए मायनस बी. लिहिण्याची पद्धत आहे. ओके, दीज आर दी ऑपरेटर्स. स्टार इक्वल्स टू ए स्टार इक्वल्स टू मीनिंग ए इक्वल्स टू ए स्टार बी म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं. स्लॅश आणि इक्वल्स टू ए स्लॅश इक्वल्स टू बी जर असेल इट मीन्स ए इक्वल्स टू ए डिवायडेड बाय बी. ओके, तर दीज आर दी सम असाइनमेंट ऑपरेटर्स. म्हणजे ए ला जर व्हॅल्यू कोणती असाइन करायची असेल, आता इथं ए ला कोणती व्हॅल्यू असाइन होत आहे पहा. इथं तर झाली ए इक्वल्स टू बी म्हणजे जर जी बी असेल ती ए आहे. इथं ए काय आहे? तर ए काय आहे? तर ए प्लस बी ची जी व्हॅल्यू येईल ती ए होईल. बरोबर, सिमिलरली ए मायनस बी ची जी व्हॅल्यू येईल दॅट विल बी इक्वल टू ए. ए इंटू बी या दोघांच्या मल्टिप्लिकेशनची जी व्हॅल्यू येईल दॅट विल बी इक्वल टू ए. अगेन ए डिवायडेड बाय बी याची जी व्हॅल्यू येईल दॅट विल बी असाइन टू ए. सो दिस इज काइंड ऑफ असाइनमेंट ऑपरेटर्स. कोणती व्हॅल्यू असाइन करायची आहे ती.
सिंपल याच्यामध्ये आपण कोणती यूज करतो मॅक्सिमम ए इक्वल्स टू इक्वलची जे आहे ते आपण यूज करतो. दॅट इज दी असाइनमेंट ऑपरेटर्स. देन देर इज रिलेशनल ऑपरेटर्स. रिलेशन दाखवायचे एकमेकांना. तर रिलेशन ऑपरेटर चेक्स द रिलेशनशिप बिटवीन टू ऑपरँड. दोन ऑपरँड मधलं रिलेशन दाखवायचं असेल तर आपण या प्रकारचं ऑपरेटर यूज करतो. इफ द रिलेशन इज ट्रू इट रिटर्न्स 1 अँड इफ रिलेशन इज फॉल्स इट रिटर्न्स 0. जसं आपण आता पाहिलं लॉजिकल याच्यामध्ये की जर त्या कंडिशन ट्रू येत असतील तर आउटपुटला 1 मिळेल आणि जर फॉल्स असेल तर 0 येईल. मग इथं तेच आहे. जर दिलेल्या कंडिशन रिलेशन मध्ये जर ते ट्रू येत असतील बरोबर येत असेल तर आउटपुटला 1 मिळेल आणि जर रिलेशन चुकत असेल तर आउटपुटला 0 मिळेल. अगेन हे कुठे यूज होणार तर डिसिजन मेकिंग मध्ये आणि काही लूप्स मध्ये लूपिंग करायची असेल काही कंटिन्युअस ऑपरेशन सारखे सारखे ऑपरेशन रिपीट डबल डबल करायचे असतील तर आपण त्या लूप्स मध्ये त्याला यूज करू शकतो. परत याचे ऑपरेटर्स ओके रिलेशन ऑपरेटर्स पहा डबल इक्वल टू मीन्स इक्वल टू म्हणजे 5 इक्वल टू 3 ही जर कंडिशन आपण दिली इज इट ट्रू हे बरोबर आहे का दिलेलं वाक्य is 5 is equal to 3 no that means this is false आणि जर false असेल if the relation is false it returns value 0 तर तुम्हाला काय मिळेल आउटपुटला 0 मिळेल. ओके हे ऑपरेटर्स आपल्याला पुढे जाऊन यूज करायचे आहेत प्रोग्राम मध्ये. ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आहे 5 इज ग्रेटर दॅन 3 बरोबर आहे का ही कंडिशन दिलेली येस 5 इज ग्रेटर दॅन 3 त्यामुळे आपल्याला काय इफ द रिलेशन इज ट्रू इट विल गिव्ह यू इट विल रिटर्न 1 कंडिशन बरोबर आहे तर तुम्हाला आउटपुटला काय मिळेल 1. लेस दॅन आहे इज 5 लेस दॅन 3 नो दॅट इज फॉल्स दॅट मीन्स यू विल गेट 0. उलटा एक्सक्लेमेटरी याला म्हणतो पा सॉरी एक्सक्लेमेटरी इक्वल्स टू नॉट इक्वल टू याचा मीनिंग पहा काय आहे इट विल बी नॉट इक्वल टू. इज 5 नॉट इक्वल टू 3 येस दिस इज ट्रू हे बरोबर आहे. जे वाक्य घेतलेलं आहे जी कंडिशन घेतलेली आहे कोणता डिसिजन घेतलेला आहे डिसिजन इज ट्रू येस इट इज राईट सो इट विल गिव्ह यू 1 लाईक दॅट. ग्रेटर दॅन इक्वल टू फॉलो होत आहे तर येस इफ लेस दॅन इक्वल टू कंडिशन फॉलो होत नाही दॅट्स वाय 0. तर या प्रकारे आपल्याला ते रिलेशन जे आहे ते सॅटिस्फाय करून घ्यायचे होत असतील तर 1 नाही होत असतील तर 0 आपल्याला मिळेल. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स समजा एखाद्या व्हॅल्यूची एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट त्याच्यासाठी पण ऑपरेटर्स आहेत. So in C programming we have two types of operators in increment decrement. Increment काय आहे इन्क्रीमेंट साठी आपण यूज करतो डबल इक्वल टू डबल प्लस साइन आणि डिक्रीमेंट साठी काय यूज करतो तर डबल मायनस साइन आणि या दोघांचं काम काय आहे त्याची व्हॅल्यू एकनी बदलणं. इट चेंजेस द व्हॅल्यू ऑफ ऑपरँड बाय 1 ओनली. म्हणजे प्लस प्लस जर दाखवला असेल तर जी पण व्हॅल्यू आहे लेट से आपण देऊया की ए प्लस प्लस असं लिहिलेलं आहे तर ए ची व्हॅल्यू समजा पहिल्यांदा इथं जर 10 होते तर आता काय होईल ए प्लस प्लस केल्यानंतर 11 एकनच वाढेल आणि ए मायनस मायनस असेल ओके आणि याची अगोदर 10 व्हॅल्यू असेल तर आता याची व्हॅल्यू काय होईल इट विल बिकम 9 म्हणजे ते फक्त एकनच बदलेल आयदर प्लस होणार किंवा तो मायनस होणार. सॉरी इन्क्रीमेंट ते सांगितलेलं आहे इन्क्रीमेंट दॅट इज प्लस प्लस इन्क्रीजेस द व्हॅल्यू बाय 1 वेर एज डिक्रीमेंट मायनस मायनस डिक्रीजेस द व्हॅल्यू बाय 1 एकनी तो चेंज करणार कमी किंवा जास्त. These two operators are unary operators meaning they only operate on a single operand. फक्त एकाच ऑपरँड वर काम करण्यासाठी जे ऑपरेटर असतो त्याला काय म्हणतो आपण युनरी ऑपरेटर म्हणजे एकाच ऑपरेटर जसं आपण सांगितलं ए घेतला ए प्लस प्लसच घेतलेला आहे तर एकच ऑपरँड आहे तिथं ए इज ऑपरँड ज्याच्यावर ऑपरेशन करायचं बरोबर.
एकच ऑपरेंड असल्यामुळे याला काय म्हणतो, युनरी ऑपरेटर. यासाठी परत एक एक्झाम्पल पाहू आपण, कारण याच्यामध्ये फक्त दोनच ऑपरेटर आहेत, प्लस आणि मायनसचा. ओके, याच्यासाठी परत एक प्रोग्राम घेतलाय, त्यासाठी परत एक कमेंट घेतली, वर्किंग ऑन इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स. हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे. मस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट, इन्क्लूड लेस दॅन stdio डॉट h ग्रेटर दॅन साइन, इंटिजर मेन आणि राऊंड ब्रॅकेट स्टार्ट आणि क्लोज, तेवढं करून सोडून द्यायचं आणि विल स्टार्ट द मेन प्रोग्राम कर्ली ब्रॅकेट मध्ये. नाव वी हॅव फर्स्ट टेकन 2 इनपुट ऍज अन इंटिजर, a 10, b 100. Then we have taken 2 float values again. Float value, point मध्ये value, c 10.5 and d 100.5. दोन्ही इक्वेशन संपल्याच्या नंतर आपण सेमीकोलन घेतलाय, म्हणजे ही व्हॅल्यू इथं संपलेली आहे, इंटिजरचं ही स्टेटमेंट, फ्लोटिंगची स्टेटमेंट इथं संपलेली आहे. नेक्स्ट स्टेटमेंट काय घेतलेली आहे, प्रिंट एफ, म्हणजे आउटपुटला आपल्याला काहीतरी पाहायचं. काय पाहायचंय, तर कर्ली ब्रॅकेट मध्ये जे दिलंय प्लस प्लस ए, म्हणजे ए ला इन्क्रीमेंट केलेलं आहे. मग येणारी व्हॅल्यू काय असेल, ए ची, इट विल बी इंटिजर व्हॅल्यूज असणार आहे. ओके, इंटिजर व्हॅल्यू ती पण कोणती दाखवेल, प्लस प्लस ए, म्हणजे प्लस प्लस ए. म्हणजे इथं काय सांगितलंय, प्लस प्लस जर वापरलेला असेल तर इट विल काय करणार तो, इट इन्क्रीजेस द व्हॅल्यू बाय 1. म्हणजे येणारी व्हॅल्यू आता काय होईल, अगोदर होती 10, आता काय होईल ती 11. देन प्रिंट एफ, सेकंड व्हॅल्यू, मायनस मायनस बी इक्वल्स टू पर्सेंटेज डी, अगेन इंटिजर व्हॅल्यू मिळेल. पहा, आता मी एकाच प्रोग्राम मध्ये 4 वेळेस प्रिंट केलेलं आहे, एकदाच एक प्रोग्राम एक्झिक्यूट होईल, पण येणारा उत्तर मला पहा, पहिल्या लाईन मध्ये 11 मिळालं, तर आता दुसऱ्या लाईन मध्ये सेकंड प्रिंटचं उत्तर मिळेल. कशामुळं, कारण आपण काय वापरतोय, हे उलटा स्लॅश आणि एन, म्हणजे याच्या नंतर येणारं उत्तर जे पण आहे ते तुम्ही नेक्स्ट लाईन मध्ये द्या, या लाईन मध्ये देऊ नका. दिस इज द मिनिंग ऑफ दॅट बॅक स्लॅश एन. ओके, हे जर दिलं नाही तर काय होईल, तर पुढची व्हॅल्यू जी येणार आहे कोणती आहे, प्रिंट एफ मायनस मायनस बी पर्सेंटेज डी. दुसरी व्हॅल्यू कोणती आहे, डी, बी म्हणजे 100. म्हणजे आता एक ने मायनस होणार आहे, तर ही कुठं आली असती, या 11च्या पुढेच आली असती, 11 नव्याने. तर असं नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला काय पाहिजे, सेकंड उत्तर काय पाहिजे, नेक्स्ट लाईन मध्ये पाहिजे, 11च्या खाली 99 दिसायला पाहिजे. दॅट इज वाय वी हॅव टेकन दॅट बॅक स्लॅश एन. समजून घ्या. ओके, देन प्रिंट एफ प्लस प्लस सी, पर्सेंटेज एफ. पर्सेंटेज एफ कशासाठी, तर इट इज फॉर फ्लोट व्हॅल्यू. डिस्प्ले होणारी व्हॅल्यू कशी असणार आहे, फ्लोटिंग. ही काय होईल, 10.5 आहे तर इट विल बिकम 11.5. इट विल गेट इन्क्रीमेंटेड बाय 1. अँड सिमिलरली डी जो आहे, इट इज डिक्रीजिंग, मायनस मायनस आहे, 100.5 आहे, तर आउटपुट काय मिळेल, 99.5. या पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळेल, या युझिंग दीज 2 ऑपरेटर्स. तर आपल्याला हे यूज करायचे आहेत प्रोग्रामिंग. लास्ट वन इज दी बीट वाईज ऑपरेटर. ऑपरेटर मध्ये बीट वाईज ऑपरेशन करायचे असतील सिंगल बीट वर, तर हे आपण यूज करतो. सो ड्युरिंग कम्प्युटेशन, mathematical operation like addition, subtraction, multiplication and division, they are converted into bit level, which makes processing faster and saves the process. हे बीट लेवल वर जेव्हा कन्वर्ट होते तेव्हा आपण बीट वाईज ऑपरेटर्स यूज करतो. Bitwise operators are used in C programming to perform बीट लेवल ऑपरेशन. बीट लेवलवर ऑपरेशन करायचे आहे. बीट म्हणजे जे आपण नंबर म्हणतो, समजा एखादा नंबर आहे 1 2 3 4, तर यातल्या फक्त 3 नंबरच मला काही ऑपरेशन करायचं आहे, दॅट मीन्स इट इज अ बीट लेवल ऑपरेशन. एका बीटवरच करायचंय, एका डिजिटवरच करायचंय, त्या पद्धतीला काय म्हणतो आपण, ऑपरेटर्सला बीट वाईज ऑपरेटर्स. ओके, मग त्याच्यासाठी काय आहे, त्याच्यासाठीचे ऑपरेटर्स आणि त्याच्यासाठीचे काय, त्याचा काय अर्थ आहे, तर अँड, फर्स्ट ऑफ ऑल अँड. सो इट मीन्स इट इज अ बीट वाईज अँड ऑपरेशन. अँडला आपण सांगितलं लॉजिकल मल्टिप्लिकेशन म्हणतो म्हणून, लॉजिकल मल्टिप्लिकेशन. सिंगल व्हर्टिकल लाईन, ओके, सिंगल व्हर्टिकल लाईन इज फॉर बीट वाईज ऑर. इट इज लॉजिकल ऍडिशन.
पॉवर कॅप साईन म्हणतो याला. ओके, पॉवर देताना आपण यूज करतो. ए टू दी पॉवर 2 लिहिताना ही कॅप आपण यूज करतो. सो इट इज फॉर बीट वाईज एक्सक्लुझिव्ह ऑर. हे जे आहे हे तुम्हाला नेक्स्ट टाइम मध्ये डिटेल मध्ये आहे. व्हॉट इज दिस लॉजिकल ऑपरेशन. ओके, लॉजिकल ऑर, एक्सक्लुझिव्ह ऑर. देन दिस साईन. ओके, मला याचं नाव माहित नाही, पण हा इट इज अवेलेबल जिथं आपण कीबोर्ड, क्वार्टिक कीबोर्ड, जो आडवा कीबोर्ड असतो त्याच्यावर जिथं डिजिट असतात आडव्या लाईन मध्ये 1 2 3 4 कीबोर्डवर, त्या 1च्या बाजूला हा सिम्बॉल आपल्याला मिळतो. दिस इज फॉर बीट वाईज कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. इन्व्हर्जन. टू लेस दॅन साईन. लेस दॅन साईन एकानंतर एक डबल घेतलेले. सो इट मीन्स शिफ्ट लेफ्ट, लेफ्ट साइडला शिफ्ट व्हा. टू ग्रेटर दॅन साईन इट मीन्स शिफ्ट टू दी राईट साइड. काहीतरी ऑपरेशन करायचं आहे एखाद्या बीटवर, तर या प्रकारचे ऑपरेटर्स आपण यूज करतो. ओके, यानंतर लास्ट जो आहे, लास्ट स्लाइड आपली आजची, दॅट इज फॉर एक्सप्रेशन. ऑपरेटर्स आणि एक्सप्रेशन हे एकत्र आपण कधी, म्हणजे सी लँग्वेज मध्ये ऑपरेटर्स अँड एक्सप्रेशन्स हे आपण एकत्र असं टॉपिक शिकवलं जाते कधी पण. ओके, जे ऑपरेटर्स असतात त्या ऑपरेटर्स वरून आपण काय करतो, एक्सप्रेशन तयार करतो. ओके, याची डेफिनेशन पाहू. एक्सप्रेशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर अँड ऑपरँड्स. आपण म्हटलंय ऑपरेटर काय आहेत, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, दीज आर दी ऑपरेटर. ऑपरँड काय आहेत, ए बी, 2 3 जे आपण ऑपरँड घेतो, जसं आपण आताच घेतलं होतं ए इंटू बी डिवायडेड बाय 2. ऑपरेंड काय आहेत इथं, ए आणि बी. तर एक्सप्रेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर अँड ऑपरँड विच रिझल्ट इन ए सिंगल व्हॅल्यू. याचे काहीतरी सिंगल व्हॅल्यू आपल्याला फायनल मिळेल. मी सांगितलं की ए काय आहे, 5 आहे, बी काय आहे, लेट्स से 2 आहे अगेन. So multiplication of 5 and 2 will become 10 divided by 2 and finally we get the value 5. So expression जे आहे it results in a single value. एक सिंगल व्हॅल्यू तुम्हाला त्याचा आउटपुट मध्ये मिळेल. ऑपरँड इज अ डेटा ऑन व्हिच ऑपरेशन्स इज टू बी परफॉर्म. ऑपरँड म्हणजे काय, ए आणि बी याच्यावर आपल्याला काही ऑपरेशन करायचं, जसे की मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केलंय आपण इथे. ओके, there are 4 types of expressions in C language. What are they? First one is the arithmetic operations, जे आता आपण इथं पाहिलं, a into b divided by 2. This is arithmetic expression. हे एक प्रकारचं एक्सप्रेशन आहे आणि ज्याच्यामध्ये आपण अरिथमॅटिक ऑपरेशन केलेलं आहे. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन असू शकते, सबट्रॅक्शन असू शकते, डिव्हिजन पण असू शकते. सेकंड इज दी रिलेशनल एक्सप्रेशन. रिलेशन दाखवणार, हे आत्ताच आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये जर कोणतं आपण हे जर ऑपरेशन पाहिले, एक मिनिट आपण एकदा परत त्याचं एक्झाम, रिलेशन. त्याच्यामध्ये काय, डबल इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, असे आपण त्याच्यामध्ये एक्सप्रेशन पाहिलेले. ओके, सो डबल इक्वल टू, ए डबल इक्वल टू बी, ए इज लेस दॅन बी, सॉरी ग्रेटर दॅन बी, ए इज लेस दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, ए इज नॉट इक्वल टू बी, या प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्यामध्ये यूज करू शकतो. लॉजिकल एक्सप्रेशन, लॉजिकल मध्ये काय पाहिलं आपण, अँड वापरतो, व्हर्टिकल लाईन, अँड म्हणजे अँड ऑपरेशन, व्हर्टिकल लाईन इज फॉर ऑर ऑपरेशन, उद्गारवाचक चिन्ह आहे, नॉट ऑपरेशन. हे या पद्धतीने लॉजिकल एक्सप्रेशन मध्ये आपण ते यूज करू शकतो. फायनली कंडिशनल. कंडिशनल एक्सप्रेशन, वेदर दे आर फॉलोइंग ऑर नॉट. कंडिशनल एक्सप्रेशन जे आपण कंडिशनल ऑपरेटर्स मध्ये पाहिले. ओके, सो दिस इज अबाउट ऑल रिगार्डिंग द फर्स्ट चॅप्टर. आतापर्यंत जे होतं ते आपला फर्स्ट चॅप्टरचे कम्प्लीट जो थिअरॉटिकल पार्ट होता तो आपण कम्प्लीट केलेला आहे. आपला याच्यातला फक्त एक पार्ट राहिलाय, दॅट इज ऑफ प्रोग्रामिंग. ठीक आहे, तर प्रोग्रामिंग साठी मी काय ठरवलंय की एक ट्युटोरियल मी तयार करेन ऑनलाईन, आणि त्या ट्युटोरियलला मी तुमच्याकडे आपल्या गुगल क्लासरूम मध्ये जे ते अपलोड करून देईल. एक ट्युटोरियल म्हणजे मी स्वतः व्हिडिओ बनवणार आणि तो व्हिडिओ आपल्या क्लासरूम मध्ये अपलोड करून देईल, जेणेकरून तुम्ही तो नंतर पाहू शकणार. आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही जो तो व्हिडिओ पाहिला असेल, त्या पाहिल्यानंतर जर तुम्हाला काय अडचण असेल तर आपण एखादा सेशन एक्स्ट्रा घेऊन त्याच्यातली प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेऊया.
ओके. सो आज जो झालेला टॉपिक आतापर्यंतचा फर्स्ट चॅप्टरचा कम्प्लीट. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. ओके.